अजित पवार गोचिड सारखं अर्थ खात्याला चिकटून बसलेले आहेत असं म्हटलंय लक्ष्मण हाकेंनी। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य, ते कधीपासून ओबीसी नेते झाले असं प्रत्युत्तर अमोल मिटकरींनी दिलेलं आहे। हाकेंसारख्या लोकांना आमच्या भाषेमध्ये झाकण झोल्या म्हणतात असं मिटकरींनी म्हटलंय। अजित पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत असं लक्ष्मण हाकेंनी म्हटलेलं आहे। तर त्याच्यावर मिटकरींनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। लक्ष्मण हाकेंचं कार्य शून्य, ते कधीपासून नेते झाले असं त्यांनी म्हटलंय। अजितदादा पवार हे एखादं गोचिड एखाद्या जनावराला चिकटून बसतं तसं अर्थ खात्याला गेल्या 20 वर्षापासून चिकटून बसलेले आहेत। त्यामुळं अजितदादा पवार हा सामाजिक असंवेदनशील माणूस आहे। त्यांना गावगाडा वगैरे सोशल जस्टिस याचं काही देणं घेणं नाही। हा सत्तेतनं पैसा आणि पैशातनं सत्तावाला माणूस अजितदादा पवार आहे। अजितदादा पवार आम्हाला कधीच जवळचे वाटले नाहीत। त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतं दिलेत, तुम्हाला मुख्यमंत्री केलंय, ओबीसीला वाऱ्यावर सोडू नका। ओबीसीचा नेता हा कधीपासून झाला? यांनी एक उपोषण केलं काही दिवसापूर्वी, आणि त्या उपोषणात त्यांनी पहिलं टार्गेट केलं मराठा आरक्षणाचा लढा लढणाऱ्या जरांगे पाटलांना। त्याचं कार्य कर्तृत्व हे शून्य आहे, त्याची अवकात लोकांना त्याला दाखवलेली आहे। पण अजितदादांवर बोलल्याशिवाय आपल्याला मीडिया TRP देणार नाही, म्हणून त्यांनी जे बोललंय की अजित पवार हे गोचिडासारखे चिटकून बसलेत अशा बावलटाला आमच्या भाषेमध्ये झाकण झुल्या असं म्हणतात। त्याला जनतेने जे गाडी दिली असं तो म्हणतोय, हाय स्वतःचीच, पैसा स्वतःचा असतो, त्यानं कुठून उभा केला, कशा काय केला ते हे त्यालाच माहीत आहे। बघतं असं आहे, त्याची भरीच काय अंडी बिल्ली आहेत। आता बोलतोय तर बोलू द्या।